चला तर आज आपण बनवूया कढीपत्त्याची टेस्टी आणि पौष्टिक अशी चटणी। तर कढीपत्ता हा प्रत्येक गृहिणीला घरात लागतोच। तर त्यासाठी बाजारातून असो किंवा भाजीपाल्याच्या गाड्याहून असो आपण कढीपत्ता घेतोच। आणि तिथेही नाही मिळाला तर शेजारी पाजारी झाड असलं तर तिथून आपण 2 काड्या आणतोच भाजीच्या फोडणीसाठी। वरण असो, कढी असो, खिचडी असो, डाळ असो, आपल्याला कढीपत्ता हा लागतोच। आणि आपल्याला माहीतही आहे की कढीपत्त्याचे भरपूर असे फायदेही असतात। पण आपण फोडणीला कढीपत्ता टाकल्यानंतर घरचे लहान असो किंवा मोठे असो तो कढीपत्ता कोणीच खात नाही, अलगद असा ताटातून बाजूला करून ठेवतात। अगदी आपणही कधी कधी तसंच करतो। तर मी त्यासाठीच हा उपाय आणला आहे। तर इथे कढीपत्ता घ्यायचा आहे, भरपूर असा छान सुगंध असलेला मोठी वाटी भरून हा कढीपत्ता आहे। आणि त्याला स्वच्छ धुवून कोरडा करून छान मी भाजून घेते। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण। कढीपत्त्याचे फायदे पण तसे भरपूर आहेत। केस गळणे असो किंवा पांढरे केस असो, डोळ्यांची समस्या असो, कुठल्याही समस्येवरती कढीपत्ता हा खूप छान उपाय आहे। यकृताचे आरोग्य चांगले सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, वजन कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, जेवणाची चव वाढवणे, असे भरपूर असे फायदे आहेत। तर त्यासाठीच आपण ही चटणी तयार करणार आहोत इथं। तर कढीपत्ता छान भाजून झाला की 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेत मी, वाळलेल्या शेंगाचे, ते पण छान भाजून घ्यायचेत। त्यानंतर थोडंसं तेल टाकून हरभऱ्याची डाळ घेतली मी अर्धी वाटी, ती पण छान गोल्डन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खोबरंही तसंच भाजून घेणार आहोत। खोबरं 1 वाटी घेतलं आहे मी। तर खोबरं छान भाजलं की त्यानंतर लसणाची 1 गाठ घेणार आहोत आपण। असं आबडधोबडच सोलून घ्यायचं आहे, फार काही त्याला जास्त सोलायची गरज नाही। आणि थोडंसं तेल टाकून त्याला थोडं छान भाजून घ्यायचं आहे। थोडं छान भाजला की त्यात 1 वाटी जवस टाकायचं आहे, अर्धी वाटी बडीशोप, अर्धी वाटी जिरं आणि 1 वाटी तीळ। आणि हे सगळं जिन्नस छान व्यवस्थित लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। जळू द्यायचं नाही अजिबात, नाही तर आपली चटणी कडवट लागणार। तर त्याला सारखं हलवून असं आपण भाजून घेणार आहोत। गार झालं की हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। आणि त्यानंतर त्यात आपण टाकू 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ, 1 चमचा गूळ। आणि जो छान भाजून ठेवला होता तो कढीपत्ता, मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे, कारण जे आमचूर पावडर आपण टाकतो त्यात पण मीठ असते। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही छान तयार करून ठेवू शकता चटणी। ही चटणी खूपच छान लागते खायला आणि अगदी महिनाभरसुद्धा टिकते। आणि यातून अजिबात कोणीही कढीपत्ता काढू शकणार नाही। तर छान काचेची बरणी घेतली मी इथं स्वच्छ करून आणि त्यात भरून ठेवायचं। जेवताना ही चटणी तुम्ही तोंडी लावू शकता, खूपच टेस्टी लागते ही चटणी। एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। चला तर रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।